मोजक्याच किंवा कमीत कमी साहित्यात आपण चविष्ट असं सांबार बनवणार आहोत आणि तितकंच ते झटपट म्हणजे क्विक रेसिपी आहे। तर नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनवरती सुद्धा प्रेस करा। चला मग रेसिपी बघूया। इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ह्या दोन्ही डाळ आपण स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेऊया, कारण की आपण डाळला कीड न व्हावी यासाठी आपण पावडर लावलेली असते। 2 ते 3 वेळा धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून अर्धा तासासाठी ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे। त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवायचा, त्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची। त्यानंतर मीडियम साईजचा बटाटा साल काढून कट करून घेतला आहे, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि 1 टोमॅटो बारीक कट करून घालून घ्यायचा आहे। थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालायचं आहे, तेलमुळे डाळ अगदी मऊसूत अशी शिजते। आता झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय डाळ अगदी मऊसूत अशी शिजलेली आहे। आता आपल्याला सांबार एकसंध यावं यासाठी पळी चमच्याने अशा पद्धतीने थोडंसं घोटून घ्यायचं आहे। आता इथे मी शेवगाची शेंग वगैरे वापरली नाही आहे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकतात। आता गॅसवरती एक कढई ठेवून घेतली, त्यामध्ये तेल घातलं, मोहरी घातलं, हिंग आणि जिरं घातलं आणि एक छोटा कांदा बारीक कट करून घालून घेतला आहे। कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर आलं लसूणची पेस्टसुद्धा घालायची आहे आपल्याला। हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला कांदा लवकर परतावा यासाठी मीठ घालून घ्यायचं आहे। इथेच मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आता मसाले घालूया। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि इथे मी 3 मोठे चमचा सांबार मसाला घातलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात। जर तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर तुम्ही कमी मसाला घातला तरीसुद्धा चालेल। हा मसाला छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक कट करून घालून घेतलेला आहे। हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यामध्ये मसाले छान तेलामध्ये परतावे यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे। यामुळे मसाले अगदी छान परतले जातात आणि मसाले जळतसुद्धा नाही। आणि त्यानंतर आपण शिजवून डाळ घेतलेली होती ना, ती यामध्ये घालून घ्यायची। आता बघा, तुम्हाला सांबारची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। पण पाणी ॲड करताना आपल्याला गरमच पाणी ॲड करायचं हे लक्षात ठेवायचं। यामुळे काय होतं, सांबारची जी टेस्ट आहे ना ती अजिबात चेंज होत नाही। आता मला थोडंसं सांबार दाटसर वाटलं म्हणून मी थोडंसं अजून पाणी यामध्ये ॲड केलं। आता हे सांबार छान आपण उकळू देऊया 3 ते 4 मिनटं। त्यानंतर तडका पॅनमध्ये तेल छान गरम केलं, त्यामध्ये लाल मिरची आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि हा तडका या सांबारवरती घालून घेतला आहे। अशा पद्धतीने डबल तडका देऊन जर तुम्ही सांबार बनवलं ना, अगदी चविष्ट असं हे सांबार तयार होतं। त्यानंतर इथे आपण वरून कोथिंबीर घालून घेतली। आता आपलं हे सांबार तयार आहे। अगदी चविष्ट होतं आणि खूप जास्त तामझाम न करता आपलं हे सांबार तयार होतं। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर इतरांसोबत नक्की शेअर करा। माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।